महानगरपालिकेच्या दिल्ली गेट येथील जलकुंभावरून शहागंज येथील जलवाहिनीला कनेक्शन देत असताना वॉल निखळल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेल्याचे चित्र सोमवारी पाहावयास मिळाले। सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होतं। नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागांमध्ये नवीन जलकुंभ आणि जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। शहरातील हनुमान टेकडी, दिल्ली गेट, टीव्ही सेंटर या भागातील जलकुंभाचे काम पूर्ण झालं। त्याचे टेस्टिंग करून लवकरच वापर सुद्धा करण्यात येणार आहे। सध्या दिल्ली गेट परिसरातील आयुक्त बंगल्याशेजारी असलेल्या जलकुंभाला पाईपलाईन कनेक्शन देण्याचे काम MGP कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे। कनेक्शन देत असताना वॉल निखळल्यामुळे पाणी गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जाऊन ते पाणी फाजलपुरा पर्यंत वाहत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळालं। पाणी वाया जात असल्याचं बघून नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे।